हॅलो एव्हरीवन, प्राजक्तास लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळी सकाळी ह्या ट्विटीच्या गोल्डन मस्त कपमध्ये मी कॉफी घेतली. तर कप कुठून घेतला हे मी लवकरच शेअर करेन. आणि दुपारचं जेवण बनवत असताना हे असं रडत रडत दीदीची कंप्लेंट घेऊन आली. आणि हे दिवसभर चालू असतं. एकदा दीदी येते कंप्लेंट करायला, कधी एकदा पिल्लू येते. सो हे घरोघरी मातीच्या चुली, सगळीकडे हेच असतं. सो मी इथे दुपारच्या जेवणामध्ये पापलेटचा रस्सा बनवत होती आणि मस्त इथे फोडणी दिली आहे तेलामध्ये कढीपत्त्याची आणि मी हे वाटण केलं. सो ही काही रेसिपी अगदीच कॉमन आहे, त्यामुळे स्पेशल अशी नव्हती म्हणून मी काही शूट केलं नाही स्पेशल. सो इथे मस्त गरम गरम पापलेटचा रस्सा बनला होता आणि ऑफकोर्स भाकरी इथे आल्यापासून जरा जास्त बनत आहेत, कारण की मी बऱ्यापैकी भाकरीचं पीठ घेऊन आली आणि ते संपवायचं आहे म्हणून. अदरवाईज भाकरी तशाही चांगल्याच असतात, चपातीचं रिप्लेसमेंट बेस्ट आहे भाकर. सो तुम्हीही तुमच्या डाईटमध्ये भाकर ॲड करू शकता. त्यानंतर मस्त जेवलो वगैरे आणि नेहमीप्रमाणे स्विमिंग क्लासेस संपले इथे. आणि इथे आम्ही निवांत जरा बसलो होतो. पुरी फ्रूट्स खात होत्या त्यांच्या टिफिनमधल्या. ते झाल्यानंतर मॉलमध्ये गेलो. वॉशरूममध्ये फोटो बनत आहे, कंपल्सरी असतो तो. त्यानंतर इथे ना हे वेडिंग गाऊनचं बुटीक होतं आणि एवढे सुंदर वेडिंग गाऊन्स होते ना, ट्रस्ट मी. म्हणजे वन पीस पण खूप क्लास होते. मी बाहेरनंच हे असं शूट करत होती गपचूप आणि त्याच्या ज्या ओनर आहे त्यांनी मला आवाज दिला. सो सुरुवातीला मला जरा असं झालं की अरे बापरे, उगाच केलं की काय, कारण की त्यांचे स्पेशल डिझाईन्स वगैरे असतात. तर त्या म्हणाला की आतमध्ये ये. तर मी म्हटलं मला काही खरेदी करायची नाही, पण खूप कलेक्शन सुंदर आहे म्हणून मी शूट करत होती. त्यावर ते म्हणाला की तू आतमध्ये, अजूनही छान कलेक्शन आहे आतमध्ये, काही घ्यायचं नाही वगैरे, ते सगळं ठीक आहे. सो मी आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये ते 101 कलेक्शन होतं खरंच. लुक ॲट दिस वेडिंग गाऊन्स आर, म्हणजे खरं सांगायचं तर जेलिसी फील होत होतं की का नाही आहे नशिबात आमच्या हे असं सुंदर, आणि फिगरही नाही आहे आणि पैसाही नाही आहे. ह्या त्या ओनर होत्या, फार गोड होत्या ह्या. त्यांना मी थँक्स म्हणाले आणि बाहेर आली. पण बाहेर येऊनही त्यांचं कलेक्शन काही संपत नव्हतं, खूपच सुंदर होतं. मी पुन्हा थोडंसं शूट केलं आणि त्यानंतर मी इथे हे अत्तर वगैरे घ्यायला आली, थोडे परफ्यूम्स घेतले. सो काय काय घेतलं हे मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला. त्यानंतर आम्ही घरी निघालो. इथे ना लाईनीत बरेच ज्वेलर्सचे दुकान आहेत, पण तिकडे जायचं नाही म्हणून आम्ही आमच्या घराच्या दिशेनं टर्न घेतला. सो तुम्हालाही माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा. थँक्यू, बाय बाय, गुड नाईट.